जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची धागा नाना परी कपडे, चोळी अन लुगडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची माती नाना परी गती, रांजण आणि सुगडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची सोने नाना परी लेणे, नथनी आणि घुगडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐका चांग देवा, खरे आणि रोकडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. महायोग पीठे भीमरथम, परम पुंडरीकाय दातुम इंद्र, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमैशादि लक्षणम् एकं नित्यमिवलोचनं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जया संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला। विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना विसरू कसा मी रामदास पादुकांना। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो ज्ञानेश्वर
या ठिकाणी गुरुपौर्णिमा सोहळा. गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे, गु म्हणजे अंधार, रु म्हणजे प्रकाश. अंधाराकडून प्रकाशात नेण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला गुरु म्हणतात. असतो मा असतगमयो तमसोर्मा ज्योतिर्गमयो मृत्युर्मा अमृतम गमयो. असताकडून सत्याकडे नेण्याची ताकद ज्याच्यात असते, अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची ताकद ज्याच्यात असते आणि मृत्यूकडून अमरतत्वाकडे घेऊन जाण्याची ताकद ज्याच्यात असते त्याला गुरु असं म्हणतात. आणि त्यांची गुरुपौर्णिमा अनादी काळापासून चालत आलेली गुरुपौर्णिमा. आणि आजचा पर्व तसं खूप सुंदर पर्व असतं. हे पर्व ज्याला सापडलं त्याचं धन्य भाग्य आहे. हे पर्व ज्याला सापडलं नाही त्याच्या एवढा दुर्दैवी कोणीच नसतो. विठाला मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळती दुनिया. मुख्य महाविष्णूंनी ब्रह्मदेवाला उपदेश केलेला आहे. अनादी काळापूर्वी हे जगत नव्हतं तेव्हा ज्यावेळेस ब्रह्मदेवांचा जन्म झाला आणि कमळावरती ब्रह्मदेव सगळीकडे पाहिलं तर पाणीच पाणी. कशासाठी जन्माला आलो काही कळना. जसं आपलं आहे तसंच येते. आपल्याला कशासाठी जन्माला आलोय काही तपास आहे का? पण ज्याने 50 तरुण झाला, पैसे कमावलं, तरुण झाला, बायको केली, 2-4 पोरं झाली, 2-4 पुरी झाल्या, त्यांची शाळा शिकवता शिकवता लग्न करता करता त्याच्या नाकीनळ आलं, शेवटच्या पोरीचं लग्न झालं, हे तोंड वाचून गेलं. आपला आजा जन्माला आला, तो बी तरुण झाला. तरुण झाला, पैसे कमवायला लागला, बायको केली, जावाय बापू, 2-3 पोरं, 2-4 पोरं, लगेच शाळा शिकवता शिकवता लग्न करता करता मरून गेला. आपला बा जन्माला आला, बा म्हणजे बाप, 2-4 पोरं, 2-4 पुरी, लग्न करता करता म्हातारा झाला, तोंड वाचून गेला. आता आपला काय खेळ चाललाय? तरुण झालो, पैसे कमवायला लागलो, बायको बघता बघता होता होता 2-4 पोरं झाली, लग्न करता करता आपली खपायची वेळ आली. काय विशेष आहे का? काय कशासाठी जन्माला आलो काही तपास. ब्रह्मदेवाचं तसंच झालं. कशासाठी जन्माला आलो ब्रह्मदेवाला कळाना. सृष्टीची उपक्रमा पुलीला विरोधमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. काय कळालं त्याला? काय कुठून आलो, कशासाठी आलो? आलोय फक्त खायची काय धरली, काही नाही.
खायचं, पैसे कमवायचं, बँकेत टाकायचे, ती बी कोणाला जोडाला, कर्ज बाजारीच मी आला. काय जुळलं नाही. आपण ज्या काय करणार, देव म्हणजे आता ह्याच जरा सजल म्हणजे आता पुढचा उपकरण तसाच व्हायचा. मग ब्रह्मदेवाला उपदेश केलेला आहे तप नावाचा. तप तप ब्रह्मदेवानं तप केलेला आहे. तप म्हणजे काय? तप म्हणजे आपल्यामध्ये सर्व विकार संपवणे, याला तप असं म्हणतात. तप म्हणजे दुसरं काही नाही. आपल्यामध्ये जे षडविकार आहेत, पंचविषय आहेत, हे संपवणे या नाव तप. आणि हे संपल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला उपदेश केलेला आहे चतुश्लोकी भागवत. काय उपदेश केला? आज जो अभंग घेतलेला आहे त्या चतुश्लोकी भागवतातलंच बोध जो ब्रह्मदेवाला केलेला आहे, इथं तोच बोध मुक्ताबाई आणि 1400 वर्षाच्या चांदेवांना करता आहे. तोच अभंग आहे. ब्रह्म दिसे उघडी. उपदेश केला ब्रह्मदेवाला. हे ब्रह्मदेवा, ब्रह्म काय असतं त्यांनी सांगितलं. पहा, ध्यान देऊन ऐका, तुम्ही बी ऐका बरं का. आधी सोनं होतं. सोनं आधी काय होतं? सोनं होतं. सोनं आधी. त्या सोन्याचे नाना अलंकार बनवले. काय बनवले? कीर्तन म्हणजे भाजीपाला खायची गंमत नाही बरं का. काही काढले हुंबडी ती कीर्तनाची नाही. काय काय स्वतःला असं काय समजते देव सांगणे, पण त्याला अकलीचा मात्र भाग नसतो. चार गोष्टी सांगता आल्या त्यात कुणी सांगत? डोंबारी एवढ्या एवढ्या मारता मारता सांगतो. डोंबारी तर किती तास भरावे. मी रात्रीच कुणाला तरी म्हणतो, रात्री कोणाला तरी म्हणले सोन्याला का कोणाला, काय मला काय तपास नाही. मला सांगा, गोंधळ्याला जास्त ज्ञान असतं का कीर्तन करायला जास्त ज्ञान असतं? अरे कीर्तनकार 2 तास आला, 2 गोंधळी रातभर राहतो. मग रातभर असं भांडवल आहे त्याच्याकडे. मग कीर्तनकार आणि गोंधळी याच्या श्रेष्ठ कोण ठरला? अतिरात भरभर वाटतंय तरी ज्ञान संपत नाही त्याचं. हे 2 तासातच हा पाकतोय. आणि काही नाही सांगत आहे, आई माझी बाप माझा. याला काही कीर्तन म्हणतात? कीर्तनाचं काही नियोजन असतं. कीर्तन कशाला म्हणतात? प्रयोजन आहे. विषय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, संबंध. काय काय सांगितलं मी आता? विषय, प्रयोजन, संबंध, दृष्टांत, सिद्धांत. आता या अभंगाकडे पाहताना याच्यामध्ये 3 दृष्टांत आहेत. आणि सिद्धांत एक आहे. काय आहे? ब्रह्म दिसे उघडे, हा सिद्धांत आहे. कीर्तन म्हणजे काय? कीर्तनाला असतो विषय. काय असतो कीर्तनाचा विषय? काय असतो? तर माझं सांगणं कर्तव्य म्हणून तुम्हाला सांग. कीर्तनाचा विषय काय? काय ग प्रयोग? प्रयोजन काय? कीर्तनाचं प्रयोजन अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती. कुणाला व्हावी? आधी आपल्याला व्हावी. आणि मग आपल्याला झाल्यानंतर इतरांना करून द्यावी इमानदारीनं. त्या इमानदारीला कीर्तन असं म्हणतात. बाकी सगळी बेईमानी आहे. विठ्ठल ब्रह्मदेवाला उपदेश केला भगवान परमात्म्यानं. हे ब्रह्मदेवा, आकार घ्यायच्या आधी म्हणजे डुलं, फुलं, नथनी, गळ्यामध्ये डोरलं, रिंगा, याची नावं वेगवेगळी व्हायच्या आधी हे सोनच होतं. कोण? हे जेवढे आकार दिसतात ना तेवढं काय होतं? सोनच होतं. बरं, आता जरी त्या आकाराला आलं तरी काय आहे? जरी तुला आकार दिसतो रिंग, पण रिंग काय आहे? जरी आकाराला आलं कुत्र मांजर जरी दिसत असलं तरी आहे काय? ब्रह्म. जसं आकार जरी वेगवेगळे दिसले
दिसले तरी सोनं मात्र त्यात एकच आहे. मग एक दिवस त्या सोनाराला वाटलं, त्याने उखळात घातलं सगळं आकार आणि कुठलं. आता काय झालं, सोनं झालं. सोनं होतं, सोनं आहे आणि सोनं झालं. लक्षात आलं तुमच्या? तसं हे जगत आहे. दिसायला जरी वेगवेगळं दिसत असलं, दिसायला जरी वेगवेगळं दिसत असलं तरी याच्यात वस्तू मात्र एकच आहे. म्हणजे आपण जन्माला यायच्या आधी सुद्धा काय होतो, ब्रह्मच होतो. आता मी काय आहोत, जरी जन्माला आलोय तरी ब्रह्मच आहे. आणि मेल्यावर आपण मेलो, आपण मरतो. ओढा नदीला मिळाला, ओढा संपला का, गती बदलली त्याची. ओढा संपला, गती बदलली. गटार जरी दिसत असलं, नाव गटार आहे, पण असायला काय आहे, समुद्रच आहे. पहा, विचार करा, चांगला विचार केला तर. माझा महात्मा सांगायचा, चांगला विचार केला तर पाहुणे आपण देवच आहोत. पण देणारे तोंड बघून वाढतात, देणारे तोंड बघून वाढतात. देणाऱ्यालाच माहित आहे का नाही देव जाणं. ज्या आधी तो काही भरे आणतो याचा अर्थ त्याला माहित नाही गोष्ट. आता या गडावरती, आनंद गडावरती तुम्ही असणारे सर्व काय प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, उद्या कीर्तनकार होणारे असतात, तरी सुद्धा सांगायचं एकच गोष्ट आहे. जसं माझ्या बाबांनी जे मला सांगितलं ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला मोडक्या तोडक्या भाषेमध्ये, तसं तुमच्या बाबांनी जे तुम्हाला सांगितलं ते पुढे सांगण्याचा जो प्रयत्न करेल इमानदारी, आणि जो वेगळं काहीतरी सांगल, कागद गोळा करायची पाळी त्यांनी सांगितलं वड्याला. पुढच्या जन्मात, ह्या जन्मात जरी काय जुळलं तरी पुढच्या जन्मात मात्र येड होणार, नागवच कागद गोळा करीत घेणार. का गद्दारी नाही चालत देवाजवळ, हो इमानदारीसाठी. ब्रह्मदेवाला उपदेश केला, हे ब्रह्मदेवा, वस्तू जरी निरनिराळ्या दिसत असल्या, जरी वेगवेगळ्या दिसताय सगळं आकार, पण वस्तू एक आहे. हाच उपदेश पुढे ब्रह्मदेवानं आत्री ऋषींना दिला. कुणी? आपल्या मालिकेत आत्री ऋषी. आत्री ऋषींनी दत्त महाराजांना उपदेश केला. हाच दत्त महाराजांनी, तुम्हाला मालिका पाठ आहे का नाही का? ब्रह्मात्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखानंद शांताबाई बंडोबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा. आणि श्रीपाद बाबांनी प्रभाताईला, आणि प्रभाताईने हाच बोध मला केला. माझी इमानदारी अशी आहे तर मला ज्या वेळेस हे कळलं त्यावेळेस तुमच्याकडे येऊन तुम्हाला खरं खरं सांगितलं, हे माझी इमानदारी आहे. आता तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवा. 94 साली ही गोष्ट मला कळाली. 1994 साली ही गोष्ट मला समजली. आणि ही गोष्ट समजल्यानंतर या भागामध्ये संप्रदाय नव्हता. आणि हा निरोप सांगायला जाताना प्रताप भाऊ त्याला साक्षी आहेत, अण्णा साक्षी आहेत. खूप हाल झालं, खूप हाल केलं. लोक आम्हाला गजुंडेला धरून बाहेर काढ घराच्या. हो, आमच्या नादीला काय बेहची लोक. कारण आम्ही तुमच्या वाणी नाही ना, तुमच्या वाणी नसल्यामुळं मग तुम्ही आम्हाला येडच म्हणणार ना. 100 शाण्यात या केवढं गेलं त्याला शान म्हणेन तुम्ही. हा बरं, गावात एखादं जर शान झालं तर खपत नाही हो लोकांना, नाही खपत. दोघा अंधारी नवरा बायको आणि त्यांना पोरग झालं. त्याला होतं डोळं. त्याला काय होतं? त्याला डोळं होतं. डोळं असल्यामुळे ते बघायचं. बघितलं म्हणायचं सूर्य उगवला, हंबा आली. सूर्य उगवला, हंबा आली. त्याला दिसायचं ना, ते बघायचं. तेव्हा ती नवरा बायको दोघ जण काय म्हणली, ही येड झाली बा, याला मेंदूच नाही, बेघाट आपल्या वाणी नाही त्याचं काही बी बनते. मग
मग दिवृषाकडे नेला. कुणाकडे नेला? तो विकासला त्या आंधळ्याचा दिवृषी. तर म्हणले ही नवलच करीत एक वर्ग. तुम्हाला कधी हवा दिसली का? म्हणला नाही. तुम्हाला कधी सूर्य उगवलेला दिसला का? नाही. पोरग म्हणतंय तसं. याच्यावर काहीतरी उपचार करा. म्हणजे सकाळ करू. 2 तास तापावलं आणि त्याच्या गोळ्यात घातल्या. त्याला ते आंधळा करून टाकला. कृतज्ञ हे असेच आहे. मला सांगा, संसारात सुख नाही का? संसारात सुख नाही. बरीच लोक म्हणतात संसार दुःखमुळे. संसार दुःखमुळे का? तुला करता येत नाही. तुला करता येत नाही का संसार दुःखमुळे? बरीच लोक म्हणतात बायको एवढं दुःख कुणापाशीच नाही भेटत. बरीच लोक म्हणतात खरंच बायको दुःखकारक आहे का? तुला अक्कल नाही सांभाळायची. नेमकं का? अरे जगत बनवलं जर ब्रह्माने असेल, भगवान परमात्म्याने जर जगत बनवलं असेल तर त्यात दुःख दिलं असेल काय? हा? तुम्ही तुमच्या पोरांना दुःख देताल काय? देतात? मग त्या भगवंताचे आपण लेकरं आहे, आपल्याला दुःख व्हावं असं त्याला वाटेल काय? मग जेवढं बनवलंय तेवढं आपल्या सुखासाठी असेल का? नाही. पण कळतच नाही आपल्याला तर करायचं का? आयडियाच नाही जगायची. कशाला जगणं म्हणतात, कशाला जीवन म्हणतात माहितच नाही. जन्माला ह्याला पाणी वाहता वाहता मेला. बरं झालं रे बाबा तो साधू माझ्या जीवनात आला. काय सांगू तुम्हाला? मला साऱ्यांनी नवलं माणूस कशाला म्हणतात? ज्याला माणुसकी असते तो माणूस. ज्याला माणुसकी असते तो माणूस. माझ्या बाबानं महिला असो पुरुष असो कुणी बी असो फेटा काढावा त्याला जर लवकर इमानदारी. बघा माणुसकी कशाला म्हणतात? की माणुसकी आहे. मला महाराष्ट्रात कीर्तनकार दाखवा, त्यांनी 50 कीर्तनकार केलेत असा एखादा कीर्तनकार दाखवा. त्याला सवड नाही, त्याला सवड नाही. आणि माझ्या बाबाचे कीर्तनकार किती असतील सांगता येणार नाही. त्याच्या पाठीमागं मला थोडी माणुसकी. मला एवढी बाब आणि एवढी नसेल कदाचित, पण सर्वांना माझं मानण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते. वसुधैव कुटुंबकम हा मंत्र ज्याचा असतो, वसुधैव कुटुंबकम, हे सर्व विश्व माझं घर आहे, हे विश्वाची माझे घर, अशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. बाबांनी बैलाला सुद्धा अनुग्रह दिला. बैलाला किती ताकद वापरावी लागेल सांगा बैलाला अनुग्रह द्यायचा म्हणजे. हे एका गोपाळाला दिलाय. गोपाळ गडी म्हणजे साधा गडी नव्हता.
5 टिपाळे दारू काढायचे. आता त्याला बोध करायचा म्हणजे कसा करताल तुम्ही? हा वरचं तर सारं कॅच गळून जायचं, तर तो ऐकत का नाही. किती ताकद लागते त्याला. माणूस की पाहिजे, अंत करणार माणूस की अंत करणार. जगण्याची जर कला आली ना, जगण्याची कला, तर हे सगळं जग आनंदमय आहे. आपल्याला जगण्यातली कला कळत नाही म्हणून आपल्याला प्रत्येक पावलावर दुःख भेट. प्रत्येक पावलावर तुमच्याकडे पैसा असो दुःखी आहे, नसो दुःखी आहे. बायको ज्याला आहे तो दुःखी आहे, नाही त्याला दुःखी आहे. पोरं आहेत तो दुःखी आहे, नाही त्याला बी दुःख आहे. अक्कल आहे त्याला बी दुःख आहे, नाही त्याला बी दुःख आहे. अक्कल अक्कल ज्ञानाचं नाही सांगत मी. अक्कल वेगळी, ज्ञान वेगळं. अक्कलीने संसार केला जातो आणि ज्ञानाने संसार सुटतो. काय बोललो मी? अक्कलीने संसार केला जातो आणि ज्ञानाने संसार सोडावा लागत नाही, सुटतो. कोणतीही गोष्ट सुटली पाहिजे, सोडली नाही पाहिजे. सोडली तर घोटाळा होणार, सोडली तर घोटाळा होणार, आणि सुटली तर आनंद मिळणार. बापूला सकाळी सांगितलं, सुटावा का सोडावा? सुटावा का सोडावा? सुटावा, सोडावा नाही. सोडून गेलं या बेडच्या तिकडे डोंगरात. आता जी गोष्ट सोडलेली असते ना ती मनात घर करते, आणि जी गोष्ट सुटलेली असते ना तिचा पुन्हा ध्यान यायचं काही कारण नाही. यांनी संसार सोडला बायकोच्या बेहन, तिकडे गेलं विडकं, डोंगरावर राहील, पर्णकुटी बांधली, 2च लंगुटा नेलत्या, 2च. आणि गावातल्या लोकांना कळलं, कोणीतरी बो आल्या डोंगरावर भारी हो लंगुटा घालतोय तिथला. लोकांपेक्षा विचित्र वागलं की त्याला लय मोठा बो म्हणते. तुम्ही फक्त लोकांपेक्षा वेगळं करायचं. काय करायचं? आता तुम्हाला संन्यासी आवडतो का प्रपंची आवडतो सांगा? तुम्ही बेजार झालाय म्हणून तुम्हाला संन्यासीच आवडणार, प्रपंची नाही आवडणार. पण प्रपंची चांगला का संन्यासी चांगला? नाही जमत आवडायचा इशू. आपल्यापेक्षा विचित्र प्राणी दिसतोय तो जरा, मग पाया पडायला लागला विचित्र प्राणी दिसतोय. आता त्या बोला अक्कल होती म्हणून त्याच्या पाया पडत होती, काही विचित्र दिसत होता म्हणून पाया पडत होती. प्रवीण महाराज लोकांपेक्षा विचित्र दिसत होता, फक्त एकच लंगोट घातली, बाकी उघडाच होता. लोक म्हणजे बघा त्याग, बघा बघा त्याग, लंगोटावर झगडी फक्त लागली ना पाया पडाय. बुद्धीचं काय त्यांना हाकायचं त्यांनी त्याग बेन त्याला एका सुटलंय माहित नाही. 5-25 शिष्य झाले असे दरानेवासारखी. एक दिवस साऱ्या लंगोटाच खाल्ल्या उंदरांच्या गुरुच्या. तर दरांडेबा पुढे विषय मांडला. अरे पटेल काय लय मोठे संकट आलेलं आहे. अहो तुम्ही सांगा फक्त संकट काय आहे? मी शिव पिढली होत एका सोडवतो. म्हणजे संकट काय नाहीये, पर्णकुटीत उंदर झाल्या. अरे काय झाल्या? हा उंदर झाल्या. तर लंगूट खात्या. आता कवर शिवून आणायच्या आणि त्या लंगूट शिवायला मी 10 किलोमीटर जायचं का? काहीतरी उपाय केला पाहिजे. तर शिष्य होते ते म्हणले बाबा तुम्हाला माझं मांजर रांधण देतो. संत उदार मांजर आलं, उंदर खायला लागलं, उंदर संपून गेली. लंगोटा काय आता उंदर खाय नका तर उंदरच पाहिजे. पण पुढे उंदर संपली, मांजर रुवाळ व्हायला लागलं. पुन्हा शिष्यापुढे प्रश्न मांडला. अरे दरांनी पण माझी शिष्य हे पाटील काय
आणखीन एक मोठा प्रश्न उपस्थित म्हणजे काय, मांजर मारायला लागलं, मांजर मेलं तर उंदर वाढते आणि उंदर वाढली की लंगूट खात्या, काय करायचं? तर पाटील म्हणजे असं करा, एक गाई तुम्हाला आंदण देतो, 7 लिटर दूध दी. गाई आणली, 7 लिटर दूध द्यायला लागली. दिवसभर बोय हिंडायचे, तर शिष्य येऊन बसायचे, त्यांना बोध कराय कोणी नाही. तो काहीतरी भारी हाणायचा ते ऐकायला मिळाला. गाई चाल तिकडेच बसायचं डोंगराला. म्हणजे गुरुजी हे काही खरं नाही, आम्हाला करू काय? 2 प्रश्न माझ्या पुढे उपस्थित. म्हणजे कसं काय, एक तर गाईला चालाय पाहिजे दूध दी, आणि दूध दिची 7 लिटर, मांजर पितो अर्धा लिटर, मी पितो 1.5 लिटर, उरलेलं 5 लिटर कुंकड जाऊ डेअरीला घालायला. इथं टाकावं लागतं, त्याचा घाम वास येतो. कमीत कमी त्याच्यातून लोणी निघालं तर काहीतरी खाईच तरी व्हायच मी, पण लोणीच काढता येत नाही, काढणार कुणी नाही. शिष्य म्हणजे असं करा, माझी मावस बहीण बिन लग्नाची देऊन टाकतो, देऊन टाक दोन्ही काढायला. आणि दोन्ही काढता काढता मग एका बेरीला बघायची, हसायची. आता पुढचा उद्योग झाला, मग म्हणजे आता झाला तर लग्न तरी करा. पुन्हा लग्न, वर्ग झालं, एकाने पाळणा दिला पण दुरीच नाही दिली. दुरी पाळण्या नको का हलवायला, त्यांनी लंगूट काढला पाळण्याला लागला. सोडल्या संसार सोडायचा नाही, मग सुटला पाहिजे. काय झाला पाहिजे? सुटला पाहिजे. आणि सुटल कधी? कधी सुटल संसार? ज्याला आतल्या धनाची प्राप्ती झाली, ज्याला आतल्या आनंदाची प्राप्ती झाली, बाहेरच्या आनंदापासून त्याचं मन माघारी गेलं. पण आतला आनंद मिळला पाहिजे. ज्या ज्या संतांना आतला आनंद मिळला ते त्या आतल्या आनंदात रममाण झाले आणि त्यांचं सर्व सुटून गेलं. सर्व सुख आता मला सांगा त्यांच्याकडे काय होतं बरं? तुम्ही ज्याच्यासाठी राबता त्यातलं त्यांच्याकडे काय होतं? इस्टेट होती, प्रॉपर्टी होती, किती एकर जमीन होती त्यांना, बरं बंगला होता, तरी ते म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. त्यांचा संसार कसा होता? संसार ते जर भिक्षा मागायला गेले ना तर पुत्र घर राखायचं असं म्हणतात. येते का त्याला? तू कोण होतोय त्याला म्हणजे येते का त्याला? पाया
संसार अनुकूल नाही, परमार्थ अनुकूल झाला होता त्यांना. काय झालं? आपण अनुकूल काय करायला बघतोय? संसार अनुकूल करायला बघतोय, पण अनुकूल काय झाला पाहिजे? परमार्थ अनुकूल झाला पाहिजे. संसार कधी अनुकूल होतो कुणाला? होतो अनुकूल संसार? कुणालाच होऊ शकत नाही. आणि ज्याला झाला तो संसार करायला शिल्लक नाही. ज्याला अनुकूल झाला तो संसार करायला शिल्लक नाही. त्याचा संसार सुटला तेव्हा संसार अनुकूल झाला. नाही समजलं? उदाहरण दे. तू म्हणतो अनुकूल झाला पाहिजे ना, केल्यावर अनुकूल नाहीच होणार. संसार जर करायला गेला ना, एक तर बायकोच मिळणारच नाही. मिळली तर ती नांदली तर तिला कोरट होणार, झाली तर ती पायीच होणार. हा असे तुम्ही त्याला जर शिकवाय गेला ना डॉक्टर की ते चोऱ्याच करणार. ते अनुकूल नाही होऊ शकत. पण तुम्हाला जर परमार्थ अनुकूल झाला ना, मग संसार आपोआप अनुकूल होतो. आपोआप. तुम्ही करायची काहीच गरज नाही त्याला. मला सांगा, ही जेवढं बांधल्यात कुणाची बांधल्यात? संसार केलेल्याची बांधल्यात का न केलेल्याची बांधल्यात? विचार करा, फक्त डोक्यात विचार करा. संसार केलेला म्हणतो संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ जोडतडे संसार दुःख मूळ विश्रांती काय होते रात्र दिवस Oh,
काय म्हणतो संसार दुःख खाल्ल्या म्हणावा साखरवाडे का कडू ज्यांनी खाल्लीच नाही त्याला काय करायचे तो बेट्या संसार केला त्याची वस्तुस्थिती अशी आणि ज्यानं संसार सुटला ते म्हणतो आज संसार सफळ झाला गे माय आज संसार सफळ झाला देवळं कुणाची देवळं कुणाची अरे संसाराच्या नावे घालोनिया शून्य संसार करणाराची देवळं नाही सुटला पाहिजे ताकद सांगतो संसार ज्याच्या सुटलाय त्याची ताकद सांगतो संसार सुटलेला एक घडी बायको सारखीच नादी लागली त्याला म्हणायची उठा जा कृष्णाकडे तुमचा मित्र आहे ना कृष्ण जा त्याच्याकडे म्हणजे काहीतरी दीन पोरांना खायला सुद्धा नाही बायको दररोज तुमचं वाजवायची गडी म्हणला मला काही गरज नाही त्याच्याकडे जाऊ मी जाणार नाही आणि काय मागायला तर बिलकुल जाणार अहो एखादी दुधाची काहीतरी आणतात त्याच्याकडून पोरांना नाही नाही आपण जातच नाही म्हणजे तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे सोन्याचे द्वारका आहे जगाचा मालक आहे म्हणजे काही असू दे तो त्याच्या करता आपल्याला काय त्याशी म्हटलं आपण जातो शेवटी लई बायकोनी कटकट केल्या गेलं ती दमलं जास्त होत द्वारकेच्या आड्याला झोपलं म्हणला येऊ देवा तुला गरज असली तर घेऊन जा नसली तर राहिलं आपलं फकीर्या फकीर्या झोपलं देवाला न्यावं लागलं द्वारकेत गेलं तर काय सांगायचे तुम्हाला सोन्याच्या सिंहासनावर बसवलं पाय ती सोन्याच्या परातीत घेतल्या आणि चाललंय दर्शनाचा कार्यक्रम बायका सगळ्या देवाच्या किती बायका होत्या 16,108 बायका बा म्हणते मर तुकड पाया पडली बायकी त्याला आशीर्वाद द्यावा लागायचे देवी अष्टपुत्र सौभाग्यवती भव आपल्यासारखे पाया पडलं तरी भूताव आणि बघत आहे काय आशीर्वाद देवा त्याची आठवण त्यांनी पाया पडायचं म्हणून पडायचं बाई जाती म्हणणं वडाला येड घालायला जाती जाती म्हणून जाती तिच्या काय मनात हा पठ्य आहे का मला सगळ्या लेखी माय सांगत मी म्हणलं हा नवरा तुम्हाला पाहिजे म्हणून चालल्या काय वडाला बाबा लोक नाव ठेवतात म्हणून जातो आम्ही वडाला हे नाही मागत आम्ही वडाला मागतो असता खर्जूला पुढच्या जन्मात नको हो आणि केलं तरी उलट कर उलट एक बाया उलट इकडे म्हणजे उलट का गाडी म्हणजे पुढच्या जन्मात उलट व्हावं म्हणजे उलट म्हणजे तो बायको व्हावा मी नवरा व्हावा म्हणलं कशाला मला त्याच्या पिंढरी हाणायच्या मला वाटत तसं नव्हे ते देवी अष्टपुत्री सौभाग्यवती भव देवी अष्टपुत्र सौभाग्यवती भव देवी अष्टपुत्र सौभाग्य बा म्हणता मला 50 बायका अरे म्हणला कृष्णा किती येत रे बाबा ह्या म्हणला 16,108 आहेत म्हणलाय असं कर म्हणजे काय सगळ्याच्या वतीने तूच पाया पड कोणाला म्हणतोय आपण क्यों देव द्वारकेचा राजा पहिली गोष्ट आणि विश्वाचा मालक दुसरी गोष्ट करतुम अकर्तुम अन्यथा करतुम ज्याची शक्ती आहे त्याला म्हणते पाया पड तू सगळ्याच्या वतीने पाया पड मी तुलाच आशीर्वाद देतो बाकीच्यांना एवढ्यांना कुणा आशीर्वाद देतो रुक्मिणीला बघताच राग आला या माझ्या नवऱ्याला म्हणतो पाया पड माझ्या नवऱ्याला जगाचा मालक आहे मी जगाची मालकी आहे या जगात जेवढी इस्टेट आहे तेवढी माझी आहे आणि ह्यो जगाचा मालक आहे त्याला तो पाया पड तिला लय राग आला आणि ती कृष्णालाच बोलायला लागली फाडा फाडा रुक्मिणी
तेव्हा कृष्ण म्हणले हळू 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 बोल. म्हणले का? त्यांनी जर ऐकलं ना त्याची ताकद काय तुला सांगतो, एका मिनिटात तुझं पद काढून घेईन. लक्ष्मी पदावून खालीच काय रे. तुम्ही जगाचे मालक घेत ना, तुम्हाला कसं काय पाया पड. अरे पण म्हणलं म्या जगात जेवढं बनवलंय ना त्याची याला गरजच नाही, म्हणून ते माझा बाप आहे. आपल्या आणि नाही लाल गोट्या काही मला गाडी घ्यायची मोज काय नवा गाडी घेत लाल गोट्या कोणाची बघितली काय येतं तोंडाला पाहिजे. आणि तो फकीर आहे तेव्हा तो विश्वाचा मालक मी आहे, पण विश्वातल्या कोणत्याच गोष्टीची याला गरज नाही, म्हणून यो माझा बाप आहे. आणि अशी विश्वातल्या गोष्टींची आसक्ती संपवते तेव्हा जेव्हा आतलं धन प्राप्त होतं. काय बाबा तुम्हाला काय कोण द्यायचंय का? आणि अशी ती वस्तू हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नोहे ही माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. ती वस्तू प्राप्त करून जर घेतली, ओंकार प्रणव उच्चार होय साचार बघ कैसा. तो शब्द अवांगमय तो मी ऐसा. येणारा आत बघ जरा जीव हा खरा नोहे ही माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. माझा बाबा कीर्तनाच्या पहिल्याच वाक्यात सांगायचा पाहुणे चांगला विचार केला तर तुम्हीच ती वस्तू आहात जी जगामध्ये ब्रह्म नावाने ओळखली जाते. तुमच्या टकोऱ्यात बसतंय का नाही मला माहिती नाही. माझ्या गुरुने मज लागबाई नेले एकांत. माझ्या गुरुने मज लागबाई नेले एकांत. सांगतात सगळे संत, अरे ती वस्तू जी आनंद घर आहे, जी सच्चिदानंद वस्तू आहे, जी वस्तू प्राप्त झाली असता आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती होते, ती वस्तू तुझ्यात आहे. सर्व संत सांगतात अरे ती आत आहे. आत आहे कुठं? धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा
आत्मा म्हणतं, कुणी चैतन्य म्हणतं, कुणी ब्रह्म म्हणतं. नावं वेगवेगळी आहे, वस्तू एकच आहे. आणि ती वस्तू प्राप्त कशी केली जाते हे जे सांगतो त्याला संप्रदाय असं म्हणतात. ती वस्तू कशी प्राप्त करायची हे जो सांगतो त्याला संप्रदाय असं म्हणतात. आणि म्हणून माझा संप्रदाय आनंद संप्रदाय. डायरेक्ट त्या वस्तूची प्राप्ती करून देण्याची ताकद माझ्या साधूत आहे. माझ्या साधूला जो शरण गेला तो पंढरीचा पांडुरंग त्याच्या हृदयामध्ये विराजमान होतो. त्याला पंढरीला जायची गरज लागत नाही. इथंच जसं सावतामाळी बाबाच्या हृदयामध्ये ती वस्तू सापडली तसाच आजही तो प्रत्यक्ष अनुभूती आणि या साधूच्या मालिकेतून आपल्याला प्राप्त होऊ शकते. म्हणून त्या आनंद संप्रदायाचा मी पायीक झालो. मला ती गोष्ट कळली आणि तीच गोष्ट सामान्य जीवापर्यंत नेण्यासाठी मी कीर्तन प्रवचन केलं. पैसे कमवायसाठी नाही, नाव कमवायसाठी नाही, लाली लावून, पावडर लावून, फाउंडेशन लावून, समाजापुढे जाऊन समाजाला भरकटण्याचं काम नाही माझ्या संप्रदायाने केलं. माझ्या संप्रदायाने तत्व प्राप्त करून दिलं. आज भामट्याचा कारभार का चाललाय मला नाही माहिती. मला नाही माहिती कशासाठी चाललंय, कुणाचं काय मला तपास नाही. पण आजपर्यंत माझा साधू जगला जीवनाचं तुमच्या सोनं करण्यासाठी जगला. ती वस्तू प्राप्त करून देण्यासाठी जगला. आणि ती वस्तू ज्याला प्राप्त झाली तिथून पुढे खरा परमार्थ आहे. बाकीचं सगळं सगळं टोटल फक्त लाचारी लबाडी आहे. बाकीचं सगळं फक्त दिसावं आहे, दिखावा आहे. म्हणून माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबांना या जगतामध्ये त्यांच्या सद्गुरूंचं केरोबाबांचं तत्वज्ञान सामान्य समाजापर्यंत येऊन पोहोचवलं. एकदा गोष्ट ऐकली होती बाबांच्या मुखातून. बाबांच्या गुरूंचे गुरु म्हणजे बंडो बाबा. आणि बंडो बाबांनी श्रीपाद बाबांना बोलून घेतलं. शिरप्या इकडे तुला एक गोष्ट सांगू का? म्हणजे सांगा. तुझा बाप आहे ना, तुझा गुरु केर्या शिवाय देत होता तुला का? आया माया शिवाय देत. माझ्या कानाने मी ऐकल्या. कोणाला म्हणते? श्रीपाद बाबा. माझ्या कानाने मी ऐकल्या त्या केर्याने तुला शिव्या दिल्या आया माया. लई हरामखोरे म्हणत होता. एक नाही, दोन नाही, बाबा बस. शिरप्या तुला राग नाही का? तो राग नाही आला. पण तुमच्या जागेवर दुसरा कोणतरी पाहिजे. तुमच्या जागेवर दुसरा कोणीतरी पाहिजे. काय केलंस तरी तू शिरप्या? काय केलंस? चाकू घेतलास का? कान करा करा कापून काढला असता. माझ्या सद्गुरूची निंदा ज्या कानाने ऐकली ना तो कानच ठेवला नसता. अशी विकास आणि दृढ श्रद्धा त्यांची झाली. तेव्हा बंडबाबांनी सांगितलं, केल्या तुझा हा शिष्य महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर संप्रदायाची पताका नेल्याशिवाय राहणार नाही. आणि आजही तुम्हाला सांगतो, अशी निष्ठा ज्याची सद्गुरूवर असेल, अशी निष्ठा ज्याची सद्गुरूवर असेल त्यालाच ती वस्तू प्राप्त होईल, अन्यथा होऊ शकत नाही. तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशिन्ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिनः. संतती
विश्वास, संबंध आणि समर्पण अशा संतांच्या पायावर विश्वास, संबंध आणि समर्पण ठेवले असता हृदयातली जी वस्तू आहे त्याला सत्वस्तू असं म्हणतात. त्यालाच देव म्हणतात, त्यालाच विठ्ठल म्हणतात, त्यालाच पांडुरंग म्हणतात. तुम्ही त्याला काय नाव देतात ते द्या, पण ती सत्वस्तू तुम्हाला प्राप्त होते. त्यावेळेस काय होतं? जीवाचं अत्यंतिक दुःख संपतं आणि जीवाला परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती होते. बाकीच्या कोणत्याही गोष्टीनं त्याला कीर्तन नाही म्हणत. कीर्तनामध्ये काय सांगितलं जातं तर त्या सत्वस्तूची प्राप्ती कशी होईल हे ज्याच्यात सांगितलं जातं त्याला कीर्तन म्हणतात. आणि बाकीचा असतो तो तमाशा. काहीला वाटत असेल आम्ही कीर्तन करतो पण तो तमाशा आहे, कीर्तन नाही. कीर्तन त्याला म्हणतात ज्या कीर्तनामध्ये सद्वस्तूची प्राप्ती करून देण्याचं ज्ञान सांगितलेलं आहे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती ती वस्तू प्राप्त झाली असता होईल. हे शास्त्रातलं प्रयोजन आहे. काय आहे? कीर्तनाला काय लागतं? पहिलं प्रयोजन लागतं आणि नंतर मग विषय आहे. ज्या वेळेस ती वस्तू प्राप्त होते, ज्या वेळेस ती आपली वस्तू प्राप्त होते तेव्हा प्रयोजन संपतं आणि मग विषय काय आहे? जीव आणि शिवाचं ऐक्य. बरोबर ना? हा विषय आहे. तेव्हा त्या जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतं जेव्हा सद्गुरु माऊली आत जाण्याचा मार्ग सांगतात आणि ते जीवाचं शिवाचं ऐक्य झालं की अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती होते. आलं लक्षामध्ये? हे विषय आणि प्रयोजन. आता संबंध काय आहे? जीव हाच शिव आहे. शास्त्राचा तिसरी गोष्ट काय? जीव हाच शिव आहे. हा संबंध आहे. बरोबर की नाही? पण हा संबंध कळेल कधी? ज्यावेळेस सद्गुरूच्या कृपेनं त्या परमवस्तूची प्राप्ती होईल आणि ज्यावेळेस परम ती वस्तू आपल्याला प्राप्त होईल त्यावेळेस कळेल ती वस्तू आणि मी एकच आहे. ती वस्तू आणि मी एकच आहे. जीव हाच शिव आहे. जीव हाच शिव आहे. जीवाचा आणि शिवाचा संबंध काय आहे? तर जीव हाच शिव आहे, दुसरा काही नाही. आणि ज्या वेळेस असा अनुभव येईल त्यावेळेस मुक्ताबाई म्हणतात मला काय अनुभव आला जीवाचं शिवाचं ऐक्य झालं तेव्हा पहिलं चरण हे
एकच धागा लहाना बरी कपडे चोळी आनंद उघडे मन ब्रह्म दिसे उघडे खाली गेलंच नाही का अशी अनुभूती ज्यावेळेस येईल सद्गुरूने सांगितलेल्या मार्गाने तुम्ही ज्यावेळेस आत जाता कुठं जायचे आता आत जायचे आत गेल्यानंतर संसार बी सुटतो संसार सोडायचा नसतो संसार सुटतो आणि सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती होते आलं लक्षामध्ये जीव हाच शिव आहे हे समजतं आत गेल्यानंतर कारण तिसरा डोळा प्राप्त होतो जो आतमध्ये पोहोचतो त्या आता कसं पोचायचं हे ज्ञान वेगळं आहे तिथे गेल्याशिवाय तुळणार ते सद्गुरूपाशी बसून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशीन ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिना ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वश्रेषी जे ज्ञानाचा कुरठा तेच सेवा हा दारवंटा ते स्वाधीन करी सुबठा ओळंगोणी परंतु त्या सद्गुरूवरती विश्वास संबंध आणि समर्पण झालं पाहिजे तेव्हा ती गोष्ट कळते मग तीन प्रकारचं ज्ञान सांगितलेलं आहे एक आहे आत्मज्ञान दुसरा आहे ब्रह्मज्ञान आणि तिसरा आहे तत्वज्ञान तीन प्रकारचं ज्ञान आहे एक आहे आत्मज्ञान त्याला आत्मज्ञान होतं पहिलं आत्मज्ञान म्हणजे काय मी कोण आहे आता आपल्याला माहित नाही मी कोण आहे अंदाज पंचच काम चाललंय आई बापाचे नाव ठेवले त्याच्यावर पण खरं नाव आपल्याला माहितीये का आपलं आपण कोण आहे आपल्याला माहिती नाही आता जे व्यवहार चाललाय तो आई बापाने ठेवलेले नाव चाललाय पण खरं नाव कुठे आहे माहिती पण ज्यावेळेस त्याला ते आपलं खरं स्वरूप कळतं त्याला काय म्हणतात आत्मज्ञान दुसरं ज्ञान आहे ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजे काय ब्रह्म कसं आहे याच्या विषयीचं ते ज्ञान आहे त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात आणि तिसरं आहे तत्वज्ञान त्या ब्रह्माचा आणि तुझा काय संबंध आहे हे ज्याने दर्शवलं जातं याला तत्वज्ञान असं म्हणतात हे कीर्तन पुन्हा ऐका तुम्ही ते करते शेवटी लगेच तुमच्या फाटक्याने डोक्यात हे काय बसण्याजोगं नाही पण ज्यावेळेस असं स्वरूपाला तो प्राप्त होतो त्यावेळेस त्याला तीन प्रकारचं ज्ञान होतं आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आणि तत्वज्ञान त्याला प्राप्त होतं आणि मग तो म्हणतो मला सगळीकडे ब्रह्म दिसते आता तुम्हाला काय दिसते जगत दिसते का ब्रह्म दिसते अजून जगत दिसते जगत दिसते अजून ब्रह्म काय दिसत नाही पण त्या सद्गुरूच्या बोधाने आत गेला असता पुन्हा तुम्हाला जगत दिसणार नाही मग काय दिसेल ब्रह्म दिसे उघडे ब्रह्म दिसे उघडे म्हणजे आपण दोन्ही डोळ्यानं जे पाहतोय ते खोटं आहे आपण जे दोन्ही डोळ्यानं पाहतोय ते खोटं आहे आणि खरं ते मात्र डोळ्यांनी दिसण्याजोगं नाही त्याला पाहण्यासाठी कसं बोटाने दाखवू तुला
तांगड्यात घातल्या रे. अरे पायजमा ना, हा खरं आहे काही खरं आहे. अयो आपण डोळ्यानं दिसतं त्याला खरं म्हणतो, बरोबर की नाही. आपल्या बाबतीत डोळ्यानं दिसतंय ते खरं, बरोबर की नाही. तुम्ही याला काय म्हणता, लुंग. याला काय म्हणता, याला काय म्हणता, याला काय म्हणता, बरोबर ना. तुमच्या बाबतीत हेच खरे, बरोबर की नाही. कारण तुम्हाला याची मूळ अदृश्य गोष्ट माहिती नाही. तुम्ही याला नावं दिली आणि त्यालाच तुम्ही खरं मानता. पण हे कापूस आहे, कापूस. काय आहे, नाही का, नाही म्हणा बरं, नाही म्हणा बरं. म्हणजे तुम्हाला या दोन्ही डोळ्यांनी दिसतं तेच तुम्ही खरं मानता. पण कापूस हा अदृश्य रूपानं आहे, आकार दृश्य रूपानं आहे आणि कापूस अदृश्य रूपानं आहे. म्हणून अदृश्य रूपातली गोष्ट तुम्हाला समजत नाही आणि ती समजण्याचं नॉलेज सद्गुरू देतात, त्यालाच आत्मज्ञान असतं. हा काय आहे, एकची धागा नाना परिक्रमणे एकची धागा नाना परिक्रमणे मग लुंग खरी, नेहरू खरा का कापूस खरा. मग जगत खरं का ब्रह्म खरं. ब्रह्म, पण ब्रह्म दिसतच नाही म्हणून त्याला तुम्ही खरं मानणार नाही. पण ज्यावेळेस सद्गुरूच्या कृपेनं तुम्ही आजची वस्तू प्राप्त करता त्यावेळेस तुम्हाला तिसरा डोळा येईल आणि तुम्हाला आता हे लुंग दिसणार नाही, हे नेहरू दिसणार नाही, हे बेटा दिसणार नाही. मग काय दिसत, कापूस दिसत, कापूस दिसत. तसं ज्याने आत्मज्ञान प्राप्त झालं त्याला जगत दिसणार नाही. मग काय दिसत, ब्रह्म दिसत. मग आत्मज्ञान मिळालंय का तुम्हाला. आता तुम्हाला काय दिसतंय, काय दिसतंय, जगत दिसतंय का ब्रह्म दिसतंय. तुम्हाला लुंग जर दिसत असेल तर म्हणायचं तुम्हाला त्याचं मूळ ज्ञान नाही. मग काय दिसायला पाहिजे बाबा, कापूस दिसायला पाहिजे, तेव्हा मूळ ज्ञान आलं, बरोबर. मग तुम्हाला जगत दिसत आहे का ब्रह्म दिसत आहे. जर जगत दिसत असेल तर तुम्हाला मूळ ज्ञान झालं नाही. मग तुम्हाला काय दिसलं पाहिजे, ब्रह्म दिसलं पाहिजे, तेव्हा मूळ ज्ञान आलं. मग मुक्ताबाई सुद्धा तेच सांगताय, दिसायला जरी तुम्हाला चोळण लुगडं दिसलं तरी मात्र ते कापूस आहे, हे त्याचं मूळ ज्ञान आहे. दिसायला जरी तुम्हाला जगत दिसत असलं तर तुमच्या दृष्टीचा दोष आहे, ते ब्रह्म आहे. ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. आणि जे काय आहे ती तुमची फक्त कल्पना आहे. काय आहे, आता लुंग ही काय आपली, ही कल्पना आहे आपल्या, ही कल्पना आहे. ते कापूस आहे मूळ, पण तुम्हाला लुंग दिसते ही कल्पना. जसं रस्त्याने जात असताना दोरी पडलेली होती पण अंधारामध्ये साप दिसली. काय दिसली, साप दिसली. काय, दोरी. मग दोरी आहे का साप आहे, दोरी आहे का साप आहे, हाय दोरी. पण दिसला साप, गाम फुटला अंगाला, थथा कापायला लागला. कशामुळे कापायला लागला, अरे मूळ ज्ञान नसल्यामुळे. जो बायकोसाठी इवाळतो त्याला काय इवाळतोय, त्याला मूळ ज्ञान नाही बायकोचं, की बायको केल्यावर सुख लागेल का दुःख लागेल, याचं मूळ ज्ञान नसल्यामुळं त्याला असं वाटतं बायको करा. पण ज्या वेळेस मूळ ज्ञान होतं तेव्हा काय म्हणतो तो, बायको करायची म्हणतो का नको म्हणतो. वासना बायको शेजारी
तिचे पायी लागवण भर उडविशी अरे ज्ञानरायाचा जोशी पाटा उभं राहील का ते त्याला गंमत पाहिजे झाली ती प्रताप तुम्ही समजा मी आम्हाला सून चांगली बघून आणली तर अहो ऐश्वर्या नाही आणली मूळ ज्ञान झालं तुळशा तुझं करायचं का बघा असं बघा मूळ ज्ञान नाही झालं ज्याला मूळ ज्ञान झालं ते म्हणतो नको नको मना गुंतू माया जाय आणि ज्याला मूळ ज्ञान नाही तो काय करतो कापड काय घालतो वड्या काय पुढे टना 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 उडलं ही वड्याहून पडलं पण पुन्हा आजचा दिवस पुढं मूळ ज्ञान जोपर्यंत या जगताचं मूळ ज्ञान होत नाही तोपर्यंत हे जगत काय समजत नाही सापाचं मूळ ज्ञान जर व्हायचं असेल दुरीचं ज्ञान नाही म्हणून साप आहे लक्षात ठेवा दुरीचं ज्ञान नाही म्हणून साप आहे वास्तविक पाहता साप नसून ती दोरी आहे तसं जगताचं ज्ञान नसल्यामुळं जगत आहे जर जगताचं ज्ञान झालं तर जगतच ब्रह्म आहे बसली डोक्यात तर बघा एक जण मला म्हणला समजा बाबा ही नाही डोक्यात बसलं तर समजा ही नाही डोक्यात बसलं आणि नाहीच दिसत वस्तू प्राप्त झाली तर काय होईल म्हणलं तर मेल्यावर पुन्हा 84 लक्ष घेऊन मग पुढं 84 लक्ष योनी फिरल्याच्या नंतर 52 अब्ज वर्षांनी पुन्हा माणसाचा जन्म मिळणार मग पुढं पुन्हा तुला गुरुच करावा लागणार आणि हेच ज्ञान प्राप्त करावं लागणार तेव्हा सुटशील नाहीतर असंच मरशील म्हणलं दुसरा मार्ग अजिबात नाही हेच कळावं लागेल हे जरी नाही
पुन्हा येऊन हेच कळवावं लागेल तवा सुटका होईल, नाहीतर जवळ कळत नाही तर कुत्र्या मांजराच्या जन्माला जावंच नाही. दुसरा मार्ग काहीच नाही. किती पंथी घाला जुळणार नाही. किती अन्नदानाच्या पंथी घाला जुळणार नाही. किती देवळांना सोनं दान द्या जुळणार नाही. काही करा जन्म मरणातून सुटकाच होणार नाही, मुक्तीच प्राप्त होऊ शकत. हेच कळावं लागेल. काय हे आत्मज्ञान, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान नाही कळलं तर पुन्हा जन्माला येऊ हेच कळावं. पर्यायच नाही. म्हणून ज्याला खऱ्या अर्थाने या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे त्यानं स्वस्वरूपापर्यंत जाण्याशिवाय पर्याय नाही. स्वस्वरूपापर्यंत जाणं म्हणजे काय? सहजनी आंधळा जाण्याचा मार्ग प्राप्ती झाल्यानंतर शिकून काय त्याला आत्मज्ञान होतं. त्याला काय होतं? आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय? तुम्ही ही लुंगी पाहता की नाही, फक्त ही कापूस म्हणून दिसते, याला म्हणायचं आत्मज्ञान. लुंगी पाहताना ती फक्त तुम्हाला लुंगी न दिसता काय दिसतं? कापूस दिसतं. तुम्हाला जगत न दिसता काय दिसतं? ब्रह्म दिसतं. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला आत्मज्ञान झालं, ती वस्तू प्राप्त केल्याच्या नंतर. मग ब्रह्मज्ञान म्हणजे काय? तर सगळीकडे तुम्हाला फक्त ब्रह्मच दिसतं, साप न दिसता डायरेक्ट दोरी दिसत. साप दिसण्याचं कारण काय?
अंधार, बरोबर ना? आणि जगत दिसण्याचं कारण काय? अज्ञान. आलं लक्षामध्ये? प्रक्रिया, शास्त्राच्या प्रक्रिया आहेत त्या वेगवेगळ्या, मी सोप्या करून सांगतोय तुम्हाला. आलं लक्षात? त्याला म्हणायचं ब्रह्मज्ञान. आणि ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान याचा संबंध काय? तत्वज्ञान. ब्रह्माचा आपला काही संबंध आहे तर आपणच ब्रह्म आहोत हा संबंध आहे. आणि तो संबंध दृढ त्यावेळेस होतो ज्यावेळेस जीवनामध्ये महात्मा येतो. सद्गुरु संत श्रीपाद बाबा साहेब जीवाला ठकाव वाटते असा गुरु रवी केला बघा मुद्दा माझा बघा मुद्दा माझा मी त्या गुरु सतेला आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान. तत्वम अशी, ते तू आहेस. संबंध काय आहे त्याचा? जीव ब्रह्माचा संबंध काय आहे? जीव हाच शिव आहे हा त्याचा संबंध आहे. आणि ते ज्यानं समजतं त्यालाच महावाक्य असं म्हणतात. शास्त्रामध्ये 2 वाक्य सांगितलेले असतात. एक वाक्य अवांतर वाक्य आणि दुसरं वाक्य महावाक्य. महावाक्यात मग काय कुणाला म्हणायचं? बायका सांग. सद्गुरूंनी केलेले बोध म्हणजे डायरेक्ट अरे महावाक्य म्हणजे ज्या वाक्यानं आत्मा जीव हाच शिव आहे याचं संबोधन केलं जातं त्याला महावाक्य म्हणतात. काय आता? त्याला महावाक्य म्हणतात. आणि अवांतर वाक्य काय आहे? या वाक्या व्यतिरिक्त असं नाही म्हणायचं, त्याचं उत्तर द्यायचं. जीव आणि शिव हे 2 ज्याच्यामध्ये प्रतिपादन केले जातात त्याला काय म्हणायचं? अवांतर वाक्य. मग त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. म्हणून शास्त्रामध्ये 2 वाक्य आहे. एक महावाक्य आहे, एक अवांतर वाक्य आहे. एक महाशास्त्र आहे आणि एक अवांतर शास्त्र आहे. त्याला आपण काय नाव दिलेली? 2 अरे ज्ञानेश्वरी वेगळा ग्रंथ आणि रामायण वेगळा ग्रंथ. रामायणाला काय म्हणतात? नीतिशास्त्र. आणि ज्ञानेश्वरीला काय म्हणतात? धर्मशास्त्र. नीतिशास्त्र म्हणजे कसं जगावं हे शिकवलं जातं, त्याला नीतिशास्त्र म्हणतात. भावाने भावासंग कसं वागावं, बायकोने नवऱ्यासंग कसं वागावं. 14 वर्ष वनवासाला नवरा चालला तर बायको संग गेली. पण हे धर्मशास्त्रात नाही. धर्मशास्त्रामध्ये काय आहे? तत्वज्ञान आहे. त्याला महावाक्य असं म्हणतात. महावाक्य काय दर्शवतात? जीव हाच शिव आहे हे समजतं. जसं ब्रह्मदेवाला उपदेश करताना भगवान परमात्मा म्हणतात सोनं आधी सोनं होतं, आकाराला आल्यानंतर त्याला नावं पडली आणि आकार मोडल्यावर ते पुन्हा काय आहे? सोनं आहे. तसं हे ब्रह्मदेवा एक ब्रह्मच सगळीकडे व्याप्त आहे. आकाराला आल्यामुळं ते जरी वेगळं दिसलं तरी ते ब्रह्मच आहे. जसं माझं नाव राजाराम आहे, यांचं नाव प्रताप आहे, यांचं नाव राहुल आहे. नावावरून ते वेगवेगळे झाले पण असायला जसं नकली बुगड, जसं डोरलं, जसं कानातली दुलं, तशी फुलं नावं वेगवेगळी पडली पण असायला काय आहे? ते सोनं आहे. तसं नावं वेगवेगळी पडली. कुत्र, मांजर, डुकार, खोकाड, माकाड सगळी नावं वेगवेगळी पडली पण असायला काय आहे? मूळ ज्ञानानं पाहिलं असता ते ब्रह्मच आहे. म्हणून
प्रवेश करताना म्हणतात एकच सोनं आहे पण वेगवेगळं लेणं जरी बनवलं तरी काय होतंय एकाची सोने